आणि मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण आंधळकर. प्रवीण आंधळकरचा भाऊ आहे मी. तर तो लेथ लेक्झिंग या कंपनीमध्ये काम करत होता. काल दुपारी जेवण करून कामावरून 4 वाजता ते ड्युटीवर गेला. ड्युटीवर गेल्यानंतर असं 4:30 वाजता आम्हाला 4:30 दरम्यान आम्हाला फोन आला की तो वरून पडलाय, पत्र्यावरून डोक्यावर पडलाय आणि त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललोय. तर दवाखान्याला जाऊ सर आम्ही जाऊ सर फॅमिली सगळं तर तिथं मृत घोषित असे केले. काय काम करत त्याने तिथं फिटर म्हणून कामाला होता. कंपनीमध्ये फिटर म्हणून कामाला होता. मागील 15 ते 18 वर्षापासून तिथे कामाला होता. त्याच कंपनीमध्ये लहानाचा मोठा त्याच कंपनीमध्ये झालेला आहे तो. आणि त्याने वर चढला त्याला सेफ्टी वगैरे नव्हते. माझा एवढं कोणाची सेफ्टी यूज केलं पाहिजे, अशी घटना घडली नसती. सेफ्टी जर असली असती तर फ्युचर कोणासोबत होऊ नये असं म्हणतो मी. लग्न झालंय, त्याला 2 लेकरं आहेत. 3 वर्षाची पोरगी आहे, पोरगा 4 वर्षाचा आहे आणि बायको आहे. आणि घरी मोठी फॅमिली आहे, वडील आई वडील, भाऊ आणि भावाची 2 लेकरं आहेत. कसे राहते सेफ्टी नसल्यामुळे झालेलं आहे. सेफ्टी असायला पाहिजे, सेक्युरिटी इक्विपमेंटचं यूज केलं पाहिजे. हे नसल्यामुळे हे कारण घडलेलं आहे.